नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील विविध सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की खास करून रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपल्या जिल्हा बँकेच्या थकीत शेतकरी बांधवांसाठी जे आहे तर ते थकीत शेतकरी बांधवांसाठी जिल्हा बँकेचं त्यासोबत विकास संस्थांचं आणि सहकार विभागाचं जे कार्यालय आहे तर ते सुरू आहे. नेमकं का सुरू आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला आणि तो काय लागू करण्यात आला याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर विशेष म्हणजे की खास करून सेवा सहकारी संस्थामार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहितीच्या संकलनाचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. आणि यासाठी रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा जिल्हा बँकेच्या शाखा त्यासोबत विकास संस्था तसेच सहकार विभागाचे कार्यालय जे आहे तर ते सुरू ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच 2 दिवसामध्ये सर्व माहिती पोर्टलवर बँकांना अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की जे आपलं शेतकऱ्यांचं कर्ज निवारण योजना आहे म्हणजे की कर्जमाफी, तर यासाठी आता सरकार जे आहे तर ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि ॲक्शन मोडवर सरकारचं काम सुरू आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि सध्या आपल्या जिल्ह्यातील जवळपास सहकारी संस्थांमध्ये 1,32,119 थकीत शेतकरी सभासद आहेत आणि त्यांच्यावर जवळपास 775 कोटी रुपयांची मुद्दल आणि तब्बल 640 कोटी रुपयांचं व्याज आहे. आणि शासनाकडून भविष्यात कर्जमाफी जाहीर झाल्यास हे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि फार्मर ID जे आहे तर ते अनिवार्य असणार आहे. आणि जी काही कर्जमाफी होणार आहे तर हे कर्जमाफीसाठी स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. परंतु ग्रामीण भागातील अद्याप अनेक शेतकरी जे आहेत तर ते आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचं चित्र आहे. आणि काही ठिकाणी माहिती अभावी तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया जी आहे तर ती रखडली आहे. आणि याचा परिणाम म्हणजे सेवा सहकारी संस्थांवरील माहिती जी आहे ते संकलनाचा ताण वाढला असून वारंवार सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. तर वेळेत माहिती संकलित झाली नाही तर गरजू शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागू शकते. आणि त्यामुळे प्रशासन, सहकारी संस्था व बँकेकडे शेतकऱ्यांनी आधार क्रमांक द्यावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की जे काही सध्याची स्थिती पाहू शकता तर जे काही कर्जमाफीचे शेतकरी आहेत तर ते जवळपास 1,32,119 शेतकरी आहेत. त्यांची मुद्दल रक्कम जी आहे तर ती 775 कोटी आहे आणि थकीत व्याज जे आहे तर ते 640 कोटी आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की खास करून आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील ही आकडेवारी आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुद्दल रक्कम आहे, मुद्दल हे लोन घेतलेलं आहे तर ते जवळपास 775 कोटी आहे. आणि त्याचं व्याज पाहू शकता 640 कोटी एवढं व्याज जे आहे. आणि या शेतकऱ्यांची प्रमुख अडचण जी आहे तर ती आधार नंबर आणि फार्मर IDची माहिती जी आहे तर ती अपूर्ण आहे. आणि त्यामुळे आपल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे नानासाहेब चव्हाण यांनी आपल्या थकबाकीदार कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्याप त्यांचं आधार कार्ड, फार्मर ID व इतर आवश्यक माहिती सहकारी संस्था व बँक शाखेला दिली नाही. अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही माहिती बँकेला द्यावी असं आवाहन आपल्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे नानासाहेब चव्हाण यांनी केलेलं आहे. तर आपल्या जास्तीत जास्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यासोबत आपल्या राज्यातील इतरही अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती, हा व्हिडिओ या अपडेट नक्की शेअर करा. चॅनलचा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.